नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल 2 अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, जे जाणून घेणं तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. पहिला अपडेट दिलासा देणारा आहे, तर दुसरा अपडेट थोडा टेन्शन वाढवणारा आहे. यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती स्पष्टपणे समजेल. मित्रांनो, यापूर्वी आपण पाहिले होते, की केंद्र सरकारने काही असे अकाउंट ओळखले होते, जे विशेषतः एका घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी असणे, जमिनीच्या फेरफारशी संबंधित माहितीमध्ये गोंधळ असते किंवा इतर काही तांत्रिक अडचणी यांमुळे अशा खात्यांचे हप्ते 19व्या हप्त्यापासून थांबवण्यात आले होते. या सर्व खात्यांचे योग्य व्हेरिफिकेशन व्हावे यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना दिल्या होत्या. या सूचनांच्या नुसार प्रत्येक राज्याचे असे अकाउंट व्हेरिफिकेशन सुरू केले गेले, ज्यांचे शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करणे, ॲग्री स्टॉकवर नोंदणी करणे आणि एका अर्ज भरून देणे आवश्यक करण्यात आले होते. अर्ज भरून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाहन करण्यात आले होते आणि अनेक शेतकऱ्यांनी हा अर्ज भरून दिला होता. आता सर्व महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहे. जे पात्र ठरले आहेत, अशा शेतकऱ्यांना 20वा हप्ता, 21वा आणि 22वा हप्ता ज्यांचे थांबले होते त्यांना एकत्रित मिळणार आहेत. म्हणजे ज्यांचे हप्ते थांबले होते त्यांना आता थकीत रक्कम मिळणार आहे. तिन्ही हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन हेच शेतकरी नमो शेतकरी योजना देखील त्यासाठी पात्र होतील आणि त्यांना पण पैसे थांबलेले असतील ते पण भेटतील. मात्र त्याबाबतचा अधिकृत अपडेट आल्यानंतर आपण त्याची माहिती वेगळी देऊ. आता दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट पाहू, जे थोडे गंभीर आहे. 23व्या हप्त्याच्या संदर्भात केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिल्या की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही किंवा जे अजूनही असे अकाउंट आहे, अशा शेतकऱ्यांचे हप्ते थांबवले आहे. जे अकाउंट थोडे सस्पिशियस अकाउंट आहेत, अशा अकाउंटचे हप्ते थांबवण्यात आले आहे मित्रांनो. आता केवळ पीएम किसानच नाही, तर अनेक योजना अशी की कृषी योजना, कर्जमाफी, पीक विमा अशा सर्व योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांची ॲग्री स्टॉकवर नोंदणी झालेली आहे आणि त्यांच्याकडे वैध फार्मर आयडी आहे, त्यांनाच पुढील हप्ते मिळणार आहे. म्हणूनच जर तुम्ही अजूनही फार्मर आयडी काढलेली नसेल, तर तो तत्काळ काढून घ्या, अन्यथा तुमचे येणारे हप्ते बंद होऊन जातील. जर तसेच तुमचे अकाउंट सस्पिशियसमधून क्लिअर झाले असेल किंवा तुम्ही पात्र ठरला असाल, तर तुम्हाला थकीत 20, 21 आणि 22व्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा झाले असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही योग्य माहिती मिळण्यास मदत होते. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.